ओके. तर आपलं इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं लेक्चर चालू आहे आणि आपलं प्रिव्हियस लेक्चरमध्ये नॉर्मल काही प्रॉब्लेम आला होता म्हणून ते थोडं एडिट करायचं मला वाटलं राहिलंय. मला वाटलं रेकॉर्डिंग स्टॉप झाली होती का काहीतरी. तर आता टॉपिक काय आपला कंपोजिशन ऑफ फोर्सेस मध्ये नॉन कन्करंट अँड नॉन पॅरलल. ओके. नॉन कन्करंट मीन्स व्हॉट नंबर ऑफ फोर्सेस नॉट पासिंग थ्रू सेम पॉइंट and non-parallel means what forces are not parallel to each other. ठीक आहे. आता नॉन कन्करंट प्रूव्ह करून दाखवतो. हा फोर्स आहे, याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करेल, याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करेल, याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करेल. तर एक पॉइंट, दुसरा आणि तिसरा, नंबर ऑफ फोर्सेस नॉट पासिंग थ्रू सेम पॉइंट. एका पॉइंट मधून फोर्स पास नाही होते म्हणून तो काय आहे, नॉन कन्करंट आहे. नॉन पॅरलल काय आहे, हा फोर्स याला पॅरलल आहे का, नाही. ओके. तर हा काय नॉन कन्करंट नॉन पॅरलल टाइपचा प्रॉब्लेम आहे. आता याला सॉल्व्ह कसं करायचंय, तर फर्स्ट क्वेश्चन रीड करा. डिटरमाइन रिझल्टंट ऑफ द फोर्स सिस्टम एज शोन इन बिलो विथ रिस्पेक्ट टू ए पॉइंट. ओके. विथ रिस्पेक्ट टू ए पॉइंट. आता हे डिस्टन्स इथे 3 मीटर आहे आणि हे 4 मीटर आहे. ओके. आता कॅल्क्युलेट कसं करणार, ठीक आहे. सेम समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू राईट जाणारा फोर्स प्लस असेल, लेफ्ट जाणारा मायनस घेणार आपण. ओके. आता राईट लेफ्टचा कॉन्सेप्ट समजला. आता इथे टोटल 3 फोर्सेस आहे, एक 50 न्यूटन, 20 न्यूटन आणि 30 न्यूटन. ओके. याला वाटलंच तर मी नाव पण देऊन देतो, ए, बी आणि सी. ठीक आहे. आता हा एक्स ऍक्सिस वर आहे, हा वाय ऍक्सिस वर आहे, बट हा काय इन्क्लाइन आहे. हा जर इन्क्लाइन आहे तर याचे 2 कंपोनंट्स पडतील. ओके. हा वाय कंपोनंट किती असतो, 50 साइन आणि इथे जो काही अँगल असेल, आणि हा किती असेल 50 कॉस. आता हा अँगल किती असणार आहे. ओके. आता ही जी लाईन आहे ही काय याला पॅरलल आहे. ही जी लाईन आहे ही काय याला पॅरलल आहे आणि ही एक स्ट्रेट इन्क्लाइन लाईन आहे. म्हणजे हा जो अँगल असेल थिटा, हा सेम आहे किती, थिटा आहे. ओके. तर हा कॅल्क्युलेट करता येईल का, यस कॅल्क्युलेट करता येईल. कुठल्या फॉर्म्युल्याने, तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स अपोजिट अपॉन ऍडजसंट मीन्स 3 डिवाइड बाय 4. तर थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे, 36.86. ओके. 36.86 हा काय आपला थिटा आहे. हा काय थिटा, मी इथे काय लिहिणार, थिटा 36.86 सेम 36.86. ओके. आता मी कॅल्क्युलेट काय करतोय, समेशन एफ एक्स, फोर्स इन एक्स डिरेक्शन. मग एक्स डिरेक्शनला किती फोर्स आहे. ओके. हा आता पूर्ण वाय डिरेक्शनला आहे, हा एक्स डिरेक्शनला आहे. हा किती आहे 20, राईटला चाललाय म्हणून मी +20 लिहिणार आहे. आता हा या फोर्सेस मधून, ओके, हा फोर्स किती आहे, हा 50 न्यूटन आहे. हा फोर्स किती 50 न्यूटन. हा काय लेफ्टला चाललाय तर मी काय लिहेल, -50 cos 36.86 इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करणार आपण, -20 सॉरी +20 -50 cos 36.86 आणि त्याचा आन्सर आहे -20.00. युनिट काय येईल, न्यूटन मध्ये आहे. न्यूटन मध्ये मायनस मध्ये आलाय, मी लेफ्ट हँड साइडला याला डिरेक्शन शो करून देतो. ठीक आहे. हा 00 आहे. नेक्स्ट समेशन ऑफ एफ वाय कॅल्क्युलेट करायचा आहे. अपवर्ड जाणारा फोर्स प्लस असेल, डाऊनवर्ड जाणारा मायनस असेल. ओके. आता याच्यात हा एक्स ऍक्सिसला याचा संबंध नाही. हा किती आहे 30 न्यूटन, हा डाऊनवर्ड चाललाय -30 -30. हा फोर्स अपवर्ड चाललाय किती, +50 साइन 36.86. आन्सर कॅल्क्युलेट करायचंय, -30 +50 साइन 36.86 आणि याचा आन्सर आहे 00. ओके. 10⁻³ मध्ये आन्सर आलाय, तर त्याचा आन्सर आहे 00. आता आपला रिझल्टंट काय असतो, रिझल्टंट असतो समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर असतो.
आपला आता रिझल्टंट काय आला आहे, रिझल्टंट हा आपला 20 न्यूटन आलेला आहे. ओके, 20 न्यूटन आलेला आहे. हा क्वाड्रंट सिस्टीम असते, याला प्लस म्हणतो, याला प्लस, हा मायनस आणि हा मायनस असतो. ठीक आहे, समेशन एफ एक्स मायनस आलेला आहे, समेशन एफ एक्स मायनस आलाय म्हणजे इथे, आणि हा काय 0. ओके, मीन्स आपला जो फोर्स आहे याची डिरेक्शन काय, रिझल्टंटची ही डिरेक्शन असणार आहे. ओके, आता डिटरमाइन रिझल्टंट ऑफ द फोर्स सिस्टीम ऍज शोन इन बिलो विथ रिस्पेक्ट टू ए म्हटलंय. आता याच्यात डिरेक्शन कॅल्क्युलेट करायची गरजच नाही, कारण की 0 आहे एफ वाय आणि एफ एक्स मायनस आलेला आहे. ओके, आता आपल्याला ए पासून डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय. ओके, जर ए पासून रिझल्टंटचं डिस्टन्स किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट मुवमेंट कॅल्क्युलेट करावी लागते. आपण कॅल्क्युलेट कुठून करणार आहे, समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए, कारण की त्यांनी विथ रिस्पेक्ट टू ए सांगितलंय. मी या ए पॉइंटला काय करणार आहे, मुवमेंट कॅल्क्युलेट करणार आहे. मुवमेंट काय असते, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फोर्स ए मधून काय, हा फोर्स पास होतोय म्हणजे डिस्टन्स काय 0, म्हणजे मी हा फोर्स घेणार आहे का, नाही. हा फोर्सची जर लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली तर हा फोर्स पण नाही घेणार. ओके, हा फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली तर हा फोर्स पण ए मधून जातो, म्हणून हा फोर्स पण नाही घेणार. उरला कुठला, तर हा फोर्स उरला आहे, आणि याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे तर 3 मीटर आहे. तर काय आहे ते 50 cos 36.86 इंटू डिस्टन्स 3 मीटर. ओके, आता फोर्स काय लेफ्टला चाललाय हा. ओके, आणि ए पॉइंटला आपण काय घेतलंय, मुवमेंट घेतली, तो ए कडे टर्न होईल, मीन्स काय अँटी क्लॉकवाईज, म्हणून इथे मी मायनस हे देणार. ओके, 120 आन्सर आहे, 120. युनिट इज न्यूटन इंटू मीटर. युनिट इम्पॉर्टंट आहे का, कारण की युनिट शिवाय ते आन्सर इनकम्प्लीट आहे. ओके, 120 न्यूटन इंटू मीटर आन्सर आलेला आहे. आन्सर पॉझिटिव्ह आहे म्हणून मी क्लॉकवाईज डिरेक्शन देतो आणि ते CW लिहितो क्लॉकवाईज. ओके, आता माझ्याकडे रिझल्टंट आहे आणि मुवमेंट आहे. ओके, तर मला काय कॅल्क्युलेट करायचंय, ए पासून किती डिस्टन्स वरती. आता हा काय रिझल्टंट आहे ना आपला, क्वाड्रंट मध्ये जर प्लॉट केला, मी काय करेल, वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मी काय करेल, समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट ए डिवाइड बाय रिझल्टंट मॉड मध्ये. आता मुवमेंट किती आहे आपली 120 आहे, डिवाइड बाय रिझल्टंट किती आहे 20. तर किती येणार आन्सर, 120 डिवाइड बाय 20, आन्सर इज 6 मीटर. युनिट काय राहील 6 मीटर. आता हा रिझल्टंट कुठे आहे, या डिरेक्शनला. हे डिस्टन्स इथून ए पासून किती 3 मीटर, म्हणजे 6 मीटर कुठे राहील इथे. ओके, म्हणजे रिझल्टंट किती आहे आपला 20 न्यूटन, आणि हे डिस्टन्स किती आहे इतकं, हे डिस्टन्स किती आहे 6 मीटर. ओके, आता ते राईट आहे का रॉंग आहे जर चेक करायचं असेल तर समजा ए पॉइंटला आपण मुवमेंट घेतली, 20 इंटू 6 120 होतं, आणि हे काय आहे 20 लेफ्टला चाललाय, म्हणजे हे काय अँटी क्लॉकवाईज, आणि आपलं काय आन्सर आलेलं आहे, आन्सर आहे सॉरी आन्सर अँटी क्लॉकवाईज आहे आपलं. आन्सर अँटी क्लॉकवाईज झालेलं होतं, आन्सर अँटी क्लॉकवाईज झालं होतं, इथे मायनस सिम्बॉल होता. ठीक आहे, तर हे आन्सर राईट आहे, तुम्ही चेक करू शकता. ओके, आणि पॉज करून लिहायचं असेल तर लिहू शकता. तर नेक्स्ट न्यूमेरिकल बघू, नॉन कनकरंट नॉन पॅरलल मध्ये. हा अँगल 30 डिग्री आहे, हे डिस्टन्स हे 10 किलो न्यूटन आहे, हे 1 मीटर डिस्टन्स आहे, हे 3 मीटर डिस्टन्स आहे. ओके, 1 मीटर आणि 3 मीटर. सेम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, स्टील आपण न्यूमेरिकल रीड करू. ओके, नॉन कनकरंट नॉन पॅरलल टाइपच आहे. सेकंड टाइप आहे, सेकंड न्यूमेरिकल आहे, डिटरमाइन मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट. मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं आहे रिझल्टंट फॉर द फोर्स सिस्टम एज शोन इन फिगर विथ रिस्पेक्ट टू ए. विथ रिस्पेक्ट टू ए पासून आपल्याला रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे.
Also determine the horizontal distance. Also determine the horizontal distance from point A. The resultant cuts the line ABC. Comments on whether it cuts on a right hand side or left hand side of a point. ओके तर एबीसी मधून लेफ्ट हँड साइडला कट होत आहे का राईट हँड साइडला, तर सेम प्रोसिजर फॉलो करायची आपल्याला. ठीक आहे, तर सेम प्रोसिजर फॉलो करत असताना आता हा डायरेक्ट एक्स ऍक्सिसला काय आहे फोर्स दिलेला आहे, हा एक वाय ऍक्सिसला आहे आणि हा काय इन्क्लाइन आहे. ओके, तर हा इन्क्लाइन आहे, तर हा जो एक्स कंपोनंट असेल तो किती असेल त्याचा 10 cos 30 असेल आणि जो y कंपोनंट असणार आहे तो किती असणार आहे 10 sin 30 असणार आहे. ओके, समेशन एफ एक्स राईट असेल तर आपण काय घेतो पॉझिटिव्ह, लेफ्ट असेल तर निगेटिव्ह. समेशन ऑफ फोर्स इन एक्स डिरेक्शन इज इक्वल टू, आता हा फोर्स काय आहे डायरेक्ट वाय ऍक्सिसला हा नाही घेणार, आपण एक्स ऍक्सिसला घेणार. हा किती 5 राईटला चाललाय म्हणून काय घेणार आहे आपण +5. ओके, आता ह्या फोर्सेस मध्ये याचा आपण दोन काय केलं रिझॉल्व केलेला आहे फोर्स. आता हा किती 10 cos 30 जो की लेफ्टला चाललाय एक्स डिरेक्शन -10 cos 30 -10 cos 30 इज इक्वल टू 10 cos 30. ओके, त्याचा आन्सर आहे -3.66. युनिट इज किलो न्यूटन, कारण की याचं युनिट पण काय आहे इथे किलो न्यूटन. मायनस आहे म्हणून मी लेफ्टवर्ड एरो शो करून देतो. ओके, लेफ्टवर्ड एरो शो केलाय. नेक्स्ट अप असेल फोर्स तर प्लस घ्यायचा, डाऊन असेल तर मायनस. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू, आता फोर्स इन वाय डिरेक्शन व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये जे काही फोर्सेस आहे आपल्याला त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये हा एक फोर्स आहे जो की डाऊनवर्ड चाललाय म्हणून मी काय घेणार आहे -20 घेणार आहे. ओके, काय घेणार आहे -20 घेणार आहे. नेक्स्ट एक फोर्स आहे किती आहे 10 sin 30 अपवर्ड चाललाय म्हणून मी काय घेणार +10 sin 30. ओके, +10 sin 30. ऑर्डर दिसताय का कुठले व्हर्टिकल फोर्सेस, हा एक आणि हा एकच आहे, दोनच व्हर्टिकल फोर्सेस आहे. ओके, कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेटर मध्ये -20 +10 sin 30. आन्सर इज -15. युनिट इज किलो न्यूटन and direction is downward. ओके, इथे तुम्ही सिंपल क्वाड्रंट काढू शकता, याला प्लस म्हणता, याला प्लस म्हणता, मायनस म्हणता. ठीक आहे, आता आपला जो रिझल्टंट असणार आहे तो इथे कुठे असणार आहे. ओके, रिझल्टंट कॅल्क्युलेट करू. रिझल्टंट कसं कॅल्क्युलेट करतो समेशन ऑफ एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन ऑफ एफ वाय स्क्वेअर. ओके, व्हॅल्यूज पुट करायच्या ऍज इट इज. समेशन ऑफ एक्स किती -3.66 स्क्वेअर प्लस -15 स्क्वेअर and answer is 15.44 युनिट इज किलो न्यूटन. ओके, हा रिझल्टंट किती असणार आहे आपला 15.44 किलो न्यूटन. ओके, आता त्याची आपल्याला डिरेक्शन कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. ओके, काय डिरेक्शन म्हणजे अल्फा म्हणून tan इनवर्स मॉड समेशन ऑफ एफ वाय अपॉन समेशन ऑफ एफ एक्स. जर मॉड मध्ये असेल तर मायनस साइन द्यायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, एफ वाय किती आहे 15 डिवाइड बाय एफ एक्स किती आहे 3.66. आन्सर इज 76.28 डिग्री. आता 76.28 काय असतं विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस असतो. विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस म्हणजे हे काय अल्फा इज इक्वल टू 76.28 हे आन्सर आहे. ठीक आहे, हे झालं. आता आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत, आपण कॅल्क्युलेट करणार आहोत मुवमेंट. ओके, काय कॅल्क्युलेट करू आपण आता मुवमेंट.
समेशन ऑफ मुवमेंट ऍट पॉइंट एच का कॅल्क्युलेट करणार आहोत आपण, एच का कॅल्क्युलेट करणार आहोत, बी का नाही, कारण की विथ रिस्पेक्ट टू ए म्हटलंय ना, म्हणून आपण ए कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे. आता ए कॅल्क्युलेट करताना मुवमेंट ऍट ए क्लॉकवाईज असेल तर प्लस घेतो, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट असली तर मायनस घेतो. ओके. तर आता ए पॉइंट पासून फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हा फोर्स आहे किती 20 न्यूटन आहे, याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॅट केली तर याच्यापासून ए पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स हे आहे किती 1 मीटर. काय लिहिणार 20 इंटू 1, 20 इंटू 1. फोर्स डाऊनवर्ड चाललाय, मुवमेंट ए ला घेतली म्हणून तुला ए कडे टर्न करावं लागेल, आणि हे टर्न केला म्हणजे तो काय क्लॉकवाईज आहे म्हणून मी काय लिहितोय प्लस लिहिणार इथे. ठीक आहे. नेक्स्ट आता हा जो एक फोर्स आहे रिझॉल्व केलेला, हा याची जर लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली तो ए मधून पास होतो, म्हणून मी याला घेणार नाही, कारण की झिरो डिस्टन्स आहे ना, डिस्टन्स झिरो असेल तर मल्टिप्लाय केल्यावर झिरो असेल. नेक्स्ट हा एक फोर्स आहे किती आहे 10 sin 30, किती आहे 10 sin 30 हा फोर्स आहे. डिस्टन्स मल्टिप्लाय करेल कुठलं परपेंडिक्युलर, हा फोर्स आहे, याची लाईन ऑफ ऍक्शन जर प्लॉट केली तर इथून ए पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती 1 + 3 4. ओके. प्लस आहे का मायनस, मग कसं समजेल, हा जो फोर्स आहे तो अपवर्ड चाललाय, मुवमेंट ए ला आहे म्हणून तो फोर्स ए कडे टर्न करेल, ए कडे टर्न केला मीन्स काय अँटी क्लॉकवाईज, म्हणून मी इथे काय लिहिणार आहे मायनस लिहिणार आहे. ठीक आहे. उरला कुठला हा फोर्स, हा फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन जर प्लॉट केली ओके तर हे काय, हे डिस्टन्स काय परपेंडिक्युलर आहे, फोर्स किती आहे 5, बट आपल्याकडे डिस्टन्स नाहीये तर डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. तर इथून ही जर लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट केली तर हे डिस्टन्स लागणार आहे ना आपल्याला शॉर्टेस्ट, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय एकच आहे. ओके. मला माहिती आहे की हा अँगल किती 60 आहे. ओके 60 आहे, आणि मला माहिती आहे की tan 60, ओके मी लिहितो tan थिटा इज इक्वल टू काय असतो अपोजिट अपॉन ऍडजसंट असतं, अपोजिट. ओके. तर tan थिटा काय, tan थिटा काय, आता या ट्रायंगलचा विचार करा तुम्ही. ठीक आहे. tan थिटा काय, थिटा काय 60 इज इक्वल टू अपोजिट किती आहे बी डी डिवाइड बाय ऍडजसंट किती आहे 1 मीटर. ओके. तर हे किती होणार बी डी इज इक्वल टू 1 tan 60, आणि बी डी tan 60 च आन्सर जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही tan 60 आन्सर काय येणार आहे 1.73 मीटर. किती येणार आहे 1.73 मीटर. म्हणजे आता जो फोर्स लिहिला होता मी 5 किलो न्यूटन, आणि ए पासून जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते किती 1.73 मीटर. ओके. फोर्स राईटला चाललाय, मुवमेंट ए ला घेतली ती काय ए कडे टर्न करेल. ओके. ए कडे टर्न करेल मीन्स काय क्लॉकवाईज मी प्लस लिहिणार. ओके. आणि त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करेल. आता याचा आन्सर काय येईल 20 इंटू 1 20 मायनस sin 30 इंटू 4 इंटू 10 -20 प्लस 5 इंटू 1.73. ओके. 5 इंटू 1.73 म्हणजे हे किती आन्सर आला 8.65. ओके. आणि याचा आन्सर काय येईल मग 8.65. ओके. काय युनिट काय येणार आहे किलो न्यूटन इंटू मीटर. हे काय मुवमेंट आहे, पॉझिटिव्ह आले म्हणून मी काय लिहिणार आहे क्लॉकवाईज CW. ओके. आता हे झालं, आता मला काय डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे ना फ्रॉम द पॉइंट ए, तर मी काय करणार फ्रॉम द पॉइंट ए जर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे तर मी काय करेल x इज इक्वल टू मॉड मध्ये समेशन ऑफ मुवमेंट ऑफ ए डिवाइड बाय समेशन ऑफ Fy. ओके. तर समेशन ऑफ मुवमेंट किती आहे
8.65 डिवाइड बाय एफ वाय किती आहे. ओके, एक्स डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं तर एफ वाय डिवाइड करतो 15. ओके, तर काय आहे 8.65 डिवाइड बाय 15 answer is 0.57 meter from the with respect to point A. with respect to point A पासून with respect to point A पासून ओके with respect to point A पासून काय आता ही जी डायग्राम काढली होती ना, आता हे 1 मीटर डिस्टन्स आहे आणि आपलं एक्स डिस्टन्स किती आलं 0.57 रिझल्टंटचं, म्हणजे हे कुठे येईल, हे इथे कुठे येईल, मी सेम अँगल काढेल इथे, इथे रिझल्टंट लिहेल किती होता, रिझल्टंट 15.44, हा अँगल लिहेल 76.88 आणि हे डिस्टन्स लिहेल 0.57 आणि न्यूमेरिकल कंप्लीट करेल. ओके, काय म्हटलं तर वेअर द रिझल्टंट कट्स द लाईन एबीसी comment on whether it cuts on right hand side or left hand side of point A. तर ही कुठली राईट हँड साइड. ओके, राईट हँड साइड कट होते, तर आपण कमेंट काय दिली, राईट हँड साइड कट होते. ठीक आहे, सिंपल न्यूमेरिकल आहे, जास्त डिफिकल्ट नाही, फोकस करा, समजेलच तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू सो मच. आता नेक्स्ट आपण 1.3 बघणार आहोत.